नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅकनेकची डिझाईन बनवत आहे। तर ती बॅकनेकची डिझाईन तयार झाली की नंतर स्लीवची पण डिझाईन बनवायची, पण आत्ता सध्या मी बॅकनेकचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करते। तर कशी बनवते मी बॅकनेकची डिझाईन बघू आपण। अस्तर कटिंग करून घेते मी बॅक साईडचं। अस्तर कटिंगसाठी 13.5ची उंची, त्यात प्लस 1 मिळून 14.5ची आपण मार्किंग करू। कमर आहे 27 इंच, त्याचा चौथा भाग 7 चौक 28 होत्या, मग 6.25 27चा चौथा भाग 6.25 आणि 2.5 इंच एक्स्ट्रा। जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघता त्यांना ही मी जी मापे टाकते ती बरोबर कळतील। शोल्डर 13.5 इंच आहेत, तर त्यातनं 3 इंच मायनस करून 1 2 3 10.5 आलं। 10.5च्या निम्म 5.25 मी अशा पद्धतीने शोल्डर टाकत असते। आणि मुंडा घ्यायचा आहे आपला। माझ्या या क्लायंटची छाती 31 इंच आहे, तर मुंडा मी 5.25 इंच घेते। इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे, तर छाती 31 इंच आहे, तिचा चौथा भाग 7.25 इंच। 7.25 वरती मी मार्किंग करते अशी या पद्धतीने, आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे पॉइंट आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करते, बॅक साईड आहे त्यासाठी। इथे आणि इथे एक रेष खाली अशा पद्धतीने अशी मार्किंग करून घेते। तर हा बॅक पार्ट मी कटिंग करून घेते। अशी ही बॅक पार्टची माझी कटिंग पूर्ण झालेली आहे। आता इथे मेन पॉइंट म्हणजे आपल्याला गळा कसा कटिंग करायचा। तर गळ्याला आज मी काही कॅनव्हास वापरत नाही, मध्ये जो पॅच तयार करील त्याला मी कॅनव्हास यूज करील तेवढा फक्त। गळा उंची आहे आपली 9 इंच। 9 इंच गळा उंची आहे, तर आपली पूर्ण उंची 13 आहे। तर 1 2 3 4 आणि 1 4.5 हे झालं 4.5 इंच। आणि 4.5 मध्ये परत अर्धा इंच म्हणजे 5 इंच मी केलेली। तर इथे 2.5 इंच न टाकता इथे मी 3 इंचचं माप टाकते। आणि इथे शोल्डरला 1.25च टाकते मी। हे पॉइंट आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने। आणि नंतर आपल्याला पुढे जाऊन फक्त इथे अशा पद्धतीने मार्किंग करायची। तुम्हाला पाहिजे तशी करू शकता। माझी पूर्ण उंची गळ्याची क्लायंटला एवढी हवी आहे, तर इथे मला डिझाईन बनवायची आहे आणि इथे मी इथपर्यंत खोली घेतली त्याची। तर तुम्ही पूर्ण इथपर्यंत पण घेऊ शकता किंवा इथपर्यंत घेऊ शकता, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ही तिरपी रेष टाकू शकता। तर हे मी कटिंग करून घेते। हे अशा पद्धतीने इथे हा पॅच इथला आहे, तर हा असले असाच कटिंग करून ठेवायचा, म्हणजे आपण जेव्हा दुसरा पॅच इथं जोडायला तयार करतो हे माप आपण वापरू शकतो। आपण आता ब्लाउज पीस कटिंग करून घेऊ। आपण इथे स्टिच करून घेऊ, गळा तयार करून घेऊ, त्यानंतर आपण हा पॅच तयार करू।
टाचण्या काढून घेतल्या आहे मी आता आणि गळा कटिंग करून पलटी मारून घेऊ। इथे छोटे छोटे नॉच टाकून घ्यायचे। छोटे छोटे कट टाकल्याने आपल्याला गळा पलटी मारायला सोपा जातो। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं। इथे आता गळ्याला आपण दाबटीप देऊन घेऊ। गळ्याला दाबटीप देऊन झाली आहे। साईडनी पण मी टिप मारून घेते पूर्ण। एक्स्ट्राचा कपडा कट करून घेत जायचा, म्हणजे फिनिशिंग खूप छान तयार होते ब्लाऊज। माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा, व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करीत जा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा। ही पट्टी आपली इथेच तयार झालेली होती। गळ्याची जी निघालेली होती तीच मी कटिंग करून घेतली। एक साईड आता जोडून घेते, म्हणजे आपल्याला पाठीला लावायला, पाठीच्या कमरेच्या साईडनी इथे खाली लावायला तयार होईल पट्टी। माझा हा बॅक पार्ट पूर्ण तयार आहे। इथे मला आता पॅच तयार करून लावायचा आहे। आपण हा जो पार्ट कटिंग करून ठेवलेला होता अस्तरचा, तो ठेवून आपण कॅनव्हास कटिंग करू। थोडा एक्स्ट्राच कॅनव्हास कटिंग करून ठेवायचा। अशा पद्धतीने मी काट घेते। अगोदर काट ठेवती, त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर कॅनव्हास। अशा पद्धतीने आपण इथे टाचण्या लावून पॅक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पॅच लावायला सोपा जातो। ज्या लेडीज आपल्याला म्हणतात की आम्हाला जास्त ओव्हर गळा पण नको आहे, पण डिझायनर पण पाहिजे, त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे गळे तुम्ही स्टिच करू शकता, जेणेकरून गळा पण चौकोनी वाटतोय आणि डिझाईन पण आली, त्याला काट पण लावलाय आपण। अशा प्रकारचे गळे स्टिच करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता
की कशा प्रकारचे मी डिझाईनचे गळे वगैरे किंवा स्लीवच्या डिझाईन सर्व प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही ते बघू शकता. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. मी ही लेस टाकते गळ्याला, मॅच पण होते. इथे कॉर्नरवरती असं थोडा साईडला ओढून इथे व्यवस्थित कोना तयार करायचा लेसला, आकर्षक पण वाटतं ते. अशा पद्धतीने माझा हा गळा स्टिच करून पूर्ण झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. सिंपल आणि आकर्षक वाटणारा हा डिझाईनचा गळा. आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.